पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. फिफा विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे स्पेन या देशाने. प्रश्न 2. महाराष्ट्राच्या जीआय टॅग यादीत कोणाचा समावेश झालेला आहे? तर त्याचं उत्तर आहे तांबूल प्रसाद आणि लोणावळा चिक्कीचा समावेश झालेला आहे. प्रश्न 3. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 20 जुलैला. प्रश्न 4 पाहूया. भारतातील पहिली भूऔष्णिक विहीर कुठे यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे पुगादरी, लडाख इथे. प्रश्न 5. जपान ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू कोण ठरली आहे? तर त्याचं उत्तर आहे पी.व्ही. सिंधू या. प्रश्न 6 पाहूया. भारताच्या पहिल्या खाजगीरित्या विकसित ऑर्बिटल रॉकेट असलेल्या विक्रम-1 च्या पहिल्या मोहिमेचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे विक्रम आगमन. प्रश्न 7. रॉयल एअर फोर्सचा सहयोगी लढाऊ विमान कार्यक्रम स्टॉर्म फायटर कोणत्या देशाने सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटनने. प्रश्न 8. कोणत्या संस्थेने अलीकडेच विश्वास 2026 ही योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे ईपीएफओने, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने. प्रश्न 9 पाहूया. जाहीर झालेल्या BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 च्या अधिकृत शुभंकराचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे पिको. प्रश्न 10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातून भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्यातून. प्रश्न 11 पाहूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जुलै महिन्यात कोणत्या 3 युरोपीय देशांच्या शासकीय दौऱ्याची सुरुवात केली? तर त्याचं उत्तर आहे मोल्दोवा, उत्तर मैसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांची. प्रश्न 12. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच मंजूर केलेली भारतातील पहिली नाईट सफारी कोणत्या राज्यात विकसित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 13 पाहूया. तामिळनाडू राज्य सरकारने कोणते एकात्मिक डिजिटल आरोग्य सेवा प्लॅटफॉर्म सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे नलम टीएन हे. प्रश्न 14. स्प्रेड विंग डॅम्सले फ्लाय च्या नावाने शोध लागलेल्या नवीन प्रजातीचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे लेस्टेस पलोटी. प्रश्न 15. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील PGIMER येथे 300 खाटांच्या प्रगत माता व बाल संगोपन केंद्राचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे चंडीगडमध्ये. प्रश्न 16 पाहूया. कठुआ रेल्वे स्थानकाचे नवीन नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे हुतात्मा कॅप्टन सुनील कुमार चौधरी कठुआ रेल्वे स्थानक. प्रश्न 17. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर धावणार आहे? तर त्याचं उत्तर आहे जिंद ते सोनीपत या रेल्वे महामार्गावर. प्रश्न 18. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे हरजित सिंग ग्रेवाल यांची. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची ऐतिहासिक भैरव यात्रा भारताच्या राष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर मधील. प्रश्न 20. जुलै 2026 मध्ये IIT मद्रासच्या 63व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कोणी सहभाग घेतला? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर हुसेन अली मविनी यांनी. प्रश्न 21 तुमच्यासाठी. जर्मन मोटोजीपी 2026 कोणी जिंकली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. युक्रेन या देशाचे नवीन प्रधानमंत्री कोण झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे सेर्गी कोरेत्स्की हे. प्रश्न 2. बँक राष्ट्रीयीकरण दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 19 जुलैला साजरा करण्यात आला. प्रश्न 3. अत्याधुनिक शीख संग्रहालयाची पायाभरणी कुठे करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे कुरुक्षेत्र इथे.
प्रश्न 4 पाहूया. पहिल्या खासगीरित्या विकसित केलेल्या विक्रम-1 या प्रक्षेपण वाहनाचे यशस्वी प्रक्षेपण कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश इथे. प्रश्न 5. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या राज्यातील कुकरेल राखीव वनात भारतातील पहिल्या नाईट सफारीला मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 6 पाहूया. भारत बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांच्या 5व्या बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात केलेले होते? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 7. नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात कोणी अव्वल स्थान पटकावले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य सरकारने. प्रश्न 8. भारताच्या 29व्या नवरत्न कंपनीचा दर्जा नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे GRSE म्हणजेच गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी. प्रश्न 9 पाहूया. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर श्रीनिवास कुमार तुमल्ला यांची. प्रश्न 10. इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ कोणत्या भारतीय स्पेस टेक स्टार्टअपच्या संचालक मंडळात सामील झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे अग्निकुल कॉस्मॉस. प्रश्न 11. कोणत्या देशाचे प्रसिद्ध क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले? तर त्याचं उत्तर आहे वेस्ट इंडिज देशाचे. प्रश्न 12 पाहूया. 60 वर्षाहून अधिक काळानंतर इंडियन ग्रे हॉर्नबिलच्या परत येण्याबद्दलची ताजी बातमी कोणत्या संरक्षित क्षेत्राशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे गीर राष्ट्रीय उद्यानात. प्रश्न 13. अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्यक मिशनचे UNAMA नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे रबाब फातिमा यांची. प्रश्न 14 पाहूया. भारतीय औषध कोष आयोगाने नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया आणि औषधांच्या विवेकपूर्ण वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य फार्मसी परिषदेसोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य फार्मा काउन्सिल सोबत. प्रश्न 15. महिला हॉकी विश्वचषक 2026 कुठे आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे बेल्जियम आणि नेदरलँड इथे. प्रश्न 16. भारताचा पहिला गतीज ऊर्जा प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्यासाठी अरुणाचल प्रदेशने कोणत्या देशातील कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? तर तो नॉर्वे देशातील. प्रश्न 17 पाहूया. निवडणूक आयोगाद्वारे अलीकडेच अखिल भारतीय प्रसार माध्यम परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 18. फिफा विश्वचषक 2026 अंतिम सामना कोणत्या 2 संघांमध्ये खेळला जाईल? तर तो स्पेन वर्सेस अर्जेंटिना या 2 देशांमध्ये खेळवला गेला आहे आज, आणि आज जिंकलेला आहे स्पेन हा देश. प्रश्न 19. भारतातील पहिली आणि सर्वात खोल भूऔष्णिक विहीर कुठे नुकतीच कार्यान्वित झाली आहे? तर ती लडाखमध्ये झालेली आहे. प्रश्न 20 पाहूया. पिच ब्लॅक्स 2026 या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन कोणता देश करेल? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देश. प्रश्न 21 तुमच्यासाठी. जर्मन मोटोजीपी 2026 कोणी जिंकले आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.